राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आपल्यासोबत आहेत. प्रकाश दादा, तुम्ही सुरुवातीपासूनच म्हणजे हिवाळी अधिवेशनापासून तुम्ही सातत्याने संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावर तुम्ही बोलत आहात. याच्यामध्ये कोण दोषी त्यांचं तुम्ही नाव सुद्धा घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये दोषारोप पत्रचे जे दाखल झालेलं आहे, वाल्मिक कराड यांचं नाव समोर येते. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता न्याय झाला असं वाटतं? हे पहा, आजपर्यंत जो तपास झालेला आहे आणि जे दोषारोप पत्र आहे ते योग्य दिशेनं तपास झाला आहे असं म्हणता येईल. आमची भूमिका हीच होती की याच्या मागे वाल्मिक कराड हा प्रमुख आहे, त्याची प्रमुख भूमिका आहे आणि ते आता दोषारोप पत्रातून सिद्ध झालेलं आहे की त्याची प्रमुख भूमिका आहे. म्हणजे CIDने कुठं कट कारस्थान झालं तिथले पुरावे मिळालेले आहेत पोलिसांना. त्यामुळं आता ते हे जे काही दोषारोप पत्र झालेलं आहे त्याच्यावरनं वाल्मिक कराड यांची भूमिका या खुनाच्या बाबतीत प्रमुख होती हे दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळं आता कोर्टामध्ये ही केस चालून योग्य तो न्याय देशमुख कुटुंबियांना मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये वाल्मिकी कराड हे ज्यांचे निकटवर्ती आहेत ते धनंजय मुंडे आहेत आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा होणं ही प्रमुख खरं तर अनेक जण मागणी करतात. आम्ही तशी मागणी केली होती, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्याकडे पण केली होती, पण दुर्दैवाने तसा निर्णय झालेला नाही. तो झाला असता तर आम्हाला आनंद झाला असता, परंतु आता हरकत नाही. आमची प्रमुख भूमिका काही धनंजय मुंडेंनी राजीनामा मागायची काही प्रमुख मागणी नव्हती. आमची प्रमुख मागणी ही होती की संतोष देशमुखचे जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यामुळं राजकीय हस्तक्षेपामुळं किंवा राजकीय कोणाचं दबावामुळं हे आरोपी मोकाट सुटू नयेत ही आमची मागणी होती. पण या प्रकरणामध्ये वारंवार असं म्हणलं जातं, जेव्हा अजित पवारांना हा प्रश्न केला होता तेव्हा अजित पवारांचं असं म्हणणं होतं की जेव्हा माझ्या संदर्भात घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा नैतिकता म्हणून मी राजीनामा दिला होता. आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री असे बोलतात की नैतिकतेचं अधपतन खरं तर झालेलं नाही. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये काय वाटतं, म्हणजे नैतिकच्या ह्या शब्दावरती सगळं राजकारण फिरतं आहे. तुम्हाला वाटतं अजूनही ती वेळ आलेली नाहीये? नाही पहा, ती वेळ आलेली का गेलेली आहे हे काय मी सांगणार नाही, परंतु निश्चितपणानं अजितदादांनी त्यावेळेस स्पष्ट संकेत दिले होते की मी राजीनामा दिला, याचा अर्थ धनंजय मुंडेंनी द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती. ते स्पष्ट बोलले नाहीत पण तसा इशारा केला होता. आता मुख्यमंत्री काय बोलले ते त्याच्याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा. मी काही ते ऐकलेलं नाही, ते अधपतन वगैरे काय झालंय ते, परंतु मुख्यमंत्र्यांना आपण विचारलं तर बरं पडेल. पण मग आपल्यासह सत्ताधारी पक्ष असेल आणि विरोधी पक्ष असेल सगळ्यांचीच मागणी हीच होती की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे याच्या निकटवर्ती आहेत वाल्मिकी कराड, त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा होणं ही एक मागणी होती. अहो, ते निकटवर्ती आहेत हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत होतं, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहीत होतं. अनेक कार्यक्रमामध्ये परळीच्या वाल्मिक कराड यांची भूमिका प्रमुख होती हे सगळ्यांना माहीत आहेत. त्यांचे फोटो आहेत सगळ्यांच्या बरोबर, सगळ्यांना माहीत आहे. वाल्मिकी कराडचं नाव जर येत असेल तर धनंजय मुंडेचं नाव अजूनही येत नाहीये. कुठेतरी राजकीय दबाव आहे, राजकीय वरदहस्त आहे. नाही, त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. पोलिसांनी योग्य तपास केलेला आहे आणि हे संतोष देशमुखचे जे काही मारेकरी आहेत त्यांना फाशीवरती पोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आम्ही देशमुख कुटुंबियांच्या बरोबर राहणार आणि त्यांच्यासाठी लढा देणार. आपण पाहत आहोत की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि त्यांचे जे आरोपी आहेत, जे मारेकरी आहेत त्यांना खरं तर फाशीपर्यंत पोहोचवण्यापर्यंत आमचा लढा चालूच असेल अशा पद्धतीची भूमिका खरं तर प्रकाश सोळंके यांनी सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन गणेश कानडेसह मी रुपाली बडवे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.